देशभरात मुलींवर होत असलेले अत्याचार महत्त्वाचा मुद्दा आहे. यालाच हात घातला आहे सोनू सोनवणे या सामाजिक कार्यकर्त्यांनी. शाळेमध्ये मुलींना संरक्षणाचे धडे देण्यात यावे, जेणेकरून त्या स्वतःचं रक्षण स्वतः करतील आणि स्वतः निर्भर होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. ते कालपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही हा जो विषय घेतला आहे, कसं सुचलं तुम्हाला की असं काही आपण करू शकतो आणि खरंच मुलींना याची गरज आहे? सर, हा विषय घेण्याचं कारण असं की इंग्लिश शाळेमध्ये बघा तुम्ही, स्पोर्टमध्ये सेल्फ डिफेन्स जे इथं रोज शिकवलं जातं, फक्त आपल्या मराठी मीडियम शाळेमध्ये ते शिकवले जात नाही. तर आम्ही एक दिवस असं बघितलं की इंग्लिश शाळेच्या गेटवर आपल्या काही मराठी मीडियमच्या मुली गेटमधून ते बघत होता की कराटे कसं शिकवता, स्पोर्ट कसं शिकवता. त्यावेळेस आमच्या असं मनात आलं की आपणसुद्धा मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने निवेदन दिले पाहिजे की मराठी शाळेमध्ये तुम्ही सेल्फ डिफेन्स एज्युकेशन चालू करा. कधीपासून तुम्ही यासाठी लढताय, निवेदन देत आहे? सर, वर्ष 2013पासून आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री व शिक्षण खाते पुणे विभाग यांना आम्ही पत्र दिले, निवेदन दिले की सगळ्या शासनाच्या शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स एज्युकेशन प्राथमिक स्तरापासून चालू करा. आता तर 10 वर्ष होत आहे. सर, कधीपर्यंत तुमचा हा लढा सुरू राहील? सर, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहे. तुम्हाला खरं वाटतं आहे का की मुलींना जर संरक्षणाचे धडे दिले तर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले तर ते आत्मनिर्भर होतील, त्यांना दुसऱ्या कोणत्या व्यक्तीवर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही. जसं की आपल्या घरातले नातेवाईक असो किंवा चाकू असो, लाल मिरची पावडर असो, हे त्यांना सोबत ठेवण्याची गरज पडणार नाही. तर हे शिक्षण त्यांच्या आत्मसात असेल तर त्या स्वतःचं संरक्षण कुठेही आणि कधीही करू शकता. मुलींना जर संरक्षणाचे धडे दिले तर त्या आत्मनिर्भर होतील आणि स्वतःचं रक्षण स्वतः करतील. त्यामुळे सर्व शाळांमध्ये संरक्षणाचे धडे देणे गरजेचं आहे आणि याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं, असं त्यांची मागणी आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.